तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. सोनम ताईंचा मृत्यू काल संध्याकाळी तिथं झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सामान्य परिवारातली एक महिला, काय स्वप्न होतं, 8 महिन्यांची प्रेग्नेंट असणारी महिला, तिने स्वतःच्या हाताली व पतीच्या प्रयत्नातून आपल्या घरामध्ये बाळाला पाळणा बांधता यावा यासाठी तयारी केली होती. आणि सगळी तयारी करून ती महिला फक्त चेकअपसाठी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये तिथं गेली होती. चेकअप झालं, सगळं झालं, आणि मग अचानक तिथे असणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला इथं थांबावं लागेल, 2 दिवस तुम्ही ॲडमिट व्हा. ॲडमिट झाल्या आणि दुसऱ्या दिवशी माझ्या अंदाजाने 30 तारखेला सकाळी त्यांना एक इंजेक्शन देण्यात आलं. आणि फक्त त्यांनाच दिलं असं नाही, सोनमताई बरोबर अजून एक महिला तिथं प्रेग्नेंट होत्या, त्यांनाही दिलं. आणि दोघांची प्रकृती अचानक तिथं ढासळायला लागली. त्याच्यात या सोनम डोंगरे ज्या आहेत त्या बेशुद्ध झाल्या, आणि ज्या दुसऱ्या पेशंट होत्या त्यांच्या नर्वमध्ये नाही तर बॉडीमध्ये इंजेक्शन जाण्याआधीच कुठेतरी हात झटकला गेला, म्हणून ते रक्त सांडलं. त्यामुळे कदाचित ते जे काय इंजेक्शन होतं ते बॉडीमध्ये जाऊ शकलं नाही. 3 तास तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांनी टाइमपास केला. काय चाललंय हे कुठेही पतीला सांगितलं नाही, अंधारात ठेवलं. मग कुठेतरी एका ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन दुसऱ्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन गेलं. तिथं डॉक्टरांनी सांगितलं बरी तब्येत 48 तासामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं होईल, रिकवर होतील. आणि 10 मिनिटामध्ये निरोप आला की त्या गेलेल्या आहेत. म्हणजे काहीतरी चुकलंय आणि ते लपवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या हॉस्पिटलकडनं झालेला आहे. आणि ही घटना घडत असताना ज्या दुसऱ्या पेशंट ज्यांना इंजेक्शन दिलं गेलं होतं, याच परिवाराने त्यांना विनंती केली की आमच्या बाबतीत असं काहीतरी झालेलं आहे, तुम्ही कृपा करून तुमचं पेशंट हे प्रायव्हेटमध्ये न्या. जे पेशंट प्रायव्हेटमध्ये तिथून नेलं गेलं इंजेक्शन देऊन सुद्धा, ते पेशंट आता बरं आहे. आता हा जो डोंगरे परिवार आहे, 25 वर्ष या नवी मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारा हा परिवार, आता कुठेतरी प्रगती झाली म्हणून एक छोटंसं घर इथं घेतलं. त्यात आता आनंद कुठेतरी होणार की आता नातवंड येणार, मुलगा येणार, मुलगी येणार, जे कोणी असेल. आणि मग कुठेतरी आपल्याला एक वेगळी आशा तिथं निर्माण होते. आणि त्याच्यातच ही घटना घडली. दुर्दैवी घटना आहे. तुम्हाला माहीत असेल, 1.5 वर्षापूर्वी खरात प्रकरण असंच एक झालं होतं. एक महिला प्रसूती होत असताना बाळ जगलं, पण ती महिला जगू शकली नाही. आणि मग तिथं असणाऱ्या महानगरपालिकेच्या कमिशनरांनी एक समिती केली. समिती स्थापन झाली खरी, पण गेलं 1.5 वर्ष अजूनपर्यंत त्या समितीचा रिपोर्ट नाही आला. बाळ 1.5 वर्षाचं झालं, पण रिपोर्ट जर येत नसेल तर ते योग्य नाही. आत्ता या परिवाराशी बोलत असताना आर्थिक परिस्थिती आम्ही बघितली. आम्ही कमिशनर साहेबांशी बोललो, त्यांना सांगितलं काही झालं तर कमीत कमी 10 लाखाची मदत तुम्हाला या परिवाराला करावी लागेल. त्यांनी ते मान्य केलं. आणि आम्ही सांगितलं 6 तारखेपर्यंत सोमवारी तुम्ही डिक्लेअर करा, नाही केलं तर आम्हाला तिथं यावं लागेल. मंगेशभाऊ अमले असतील, सर्व त्यांची टीम असेल, हे काल कमिशनर साहेबांसमोर जाऊन लढले, बसले. 3 तास तिथं होते. तिथं गेल्यानंतर सुरुवातीला तर त्यांना सांगण्यात आलं की लंच करता, लंच ब्रेक झाली, आम्हाला वेळ नाही. पण मग आक्रमक झाल्यानंतर लोकांना न्याय देण्यासाठी मग कुठेतरी ऐकण्यात आलं, आणि मग यांनी आंदोलन केल्यानंतर तो अधिकारी निलंबित झाला. पण आमचं मत आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला पाहिजे, काय खरं घडलं हे कळलं पाहिजे, CCTV फुटेज हे बघितलं पाहिजे. पण बऱ्याच लोकांशी बोलल्यानंतर सामान्य परिवारातले लोक म्हणतात महानगरपालिकेचं हॉस्पिटल तिथं जाणं म्हणजे हे दुर्दैव आहे, तिथं न गेलेलं परवडलं. कुठेतरी हे कामचोर अधिकारी आहेत, चुकीच्या काही घटना तिथे घडतात, म्हणून जे शासकीय हॉस्पिटल आहे त्याच्यावरचा सुद्धा विश्वास हा लोकांचा उडालेला आहे. आम्ही काही सोडणार आहे का त्यांना? 6 तारखेला आम्ही वेळ देतो. 6 तारखेला तुम्ही जाहीर करा, नाही 7 तारखेनंतर आम्ही येणार आहोत. आता मला खरं तर आश्चर्य असं वाटलं आणि खरं दुःख सुद्धा झालं. इथले प्रतिनिधित्व करणारे जे कोणी असतील, नेते असतील, वेगवेगळे पक्ष असतील, जे आज सत्तेत आहेत, त्यांनी कालच येऊन चौकशी करायला पाहिजे होते. आता आम्ही येणार, डिक्लेअर झालं, मग आज दिवसभर तुम्ही येता आणि त्यांना भेटता, हे करायचं काय कारण आहे? तुम्ही शासनात आहात, तुम्ही महानगरपालिकेमध्ये सत्तेत आहात, तुम्ही या राज्यामध्ये सत्तेत आहात,
तर तुम्हाला काही गोष्टी सोप्या असतील, त्यामुळे येऊन मदत करा ना गरिबाची. पण तसं न करता फक्त फोटो काढणं, भेटणं हे योग्य नाही. शासनाचा योग्य असा वापर करून कुठेतरी या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे पूर्वी जी घटना घडली, घरात त्या ज्या महिला होत्या त्यांचा मृत्यू झाला आणि आता ही डोंगरे परिवारातली घटना, या दोघांना या प्रशासनाकडनं आणि महानगरपालिकेकडनं मदत ही झालीच पाहिजे. आणि फक्त खोकली मदत नाही, शाब्दिक मदत नाही, ॲक्च्युली एक पत्र 6 तारखेला या परिवाराला देण्याची आणि खरात परिवाराला देण्याची सुद्धा भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. जर तसं नाही झालं तर 7-8 तारखेला आम्ही येऊन मग आम्ही तिथं महानगरपालिकेमध्ये काय करणार हे त्या कमिशनरांना सुद्धा परवडणार नाही, तिथल्या महापौरांना सुद्धा परवडणार नाही, सत्तेतल्या लोकांना सुद्धा परवडणार. किती पोलीस आणायचे तुम्ही आणा. श्रीमंत महानगर काही प्रमाणात तुमचे शब्द योग्यच होते. श्रीमंत महानगरपालिका, पण श्रीमंत कोण? तर नगरसेवक आणि नेते आणि अधिकारी. मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे, तो पुराव्यासकट अनेक लोकांनी पुढे आणलेला आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही म्हणत आहात नवी मुंबई महानगरपालिका, तिथं तशीच परिस्थिती आहे. मूलभूत सुविधा लोकांना जर चांगल्या मिळाल्या तर काय हरकत आहे. त्यात आरोग्याची सुविधा आहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, स्वच्छ गटर आणि शिक्षण, या 4-5 गोष्टींवर काम केलं तर चांगलं आहे. पण काय आहे, फक्त महानगरपालिका ज्या रस्त्यावर आहे, जिथं श्रीमंत लोक राहतात, तो परिसर सुंदर आहे, स्वच्छ आहे. पण जेव्हा तुम्ही जिथं मतदार राहतात तिथं तुम्ही आलात, तिथं आल्यानंतर कळतं की परिस्थिती काय आहे. त्यामुळे मतदारांची दुर्दैव म्हणजे आज तुम्ही बघा, काल ही घटना घडली, त्यानंतर 2 दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये 11 वर्षाचा मुलगा, ज्याला भारताचं प्रतिनिधित्व क्रिकेटमध्ये करायचं होतं, असा 11 वर्षाचा मुलगा झाड पडून तिथं वारला. त्यानंतर काल असलम शेख नावाचा व्यक्ती तिथं दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या केबल पडल्यामुळे 2 मुलींना शॉक बसला. त्यातली एक रिकवर झाली, एक अजून थोडीशी धोकादायक आरोग्य परिस्थितीमध्ये आहे. आता तुमच्याशी बोलताना ठाण्यामध्ये लाईटची केबल पडली म्हणून 17 वर्षाची मुलगीचा मृत्यू झाला. त्यामुळे झालं असं की अधिवेशनामध्ये काय सुंदर मुंबई, काय विकास चाललाय मुंबईचा, नवी मुंबईचा, अशी भाषणं आम्हाला ऐकायला लागतात आणि इथं आल्यानंतर खरी परिस्थिती आम्हाला कळते. त्यामुळे सरकार काय करते, फक्त भपकेबाजी करते. इन्फ्रास्ट्रक्चर आमचं किती चांगलं हे दाखवते, त्यातला भ्रष्टाचार आणि लोकांना ज्या काही मूलभूत सेवा मिळायला पाहिजे त्या दुर्दैवाने त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही. जे काही मुंबई महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, काय रे त्या हॉस्पिटलचं नाव, जे हॉस्पिटल, त्याच्या अधिकाऱ्यांशी आता आम्ही बोललो. प्रायमरी रिपोर्ट काही झालं तरी उद्या आला पाहिजे असं आम्ही त्यांना बोललेलो आहोत. त्यांनी ते मान्य केलेलं आहे. त्याच्याच बरोबर 2रा रिपोर्ट जो पोलिसांकडे येतो आणि तो परत एकदा सायन हॉस्पिटलला पाठवावा लागतो, तो पाठवल्यानंतर 10 ते 12 दिवसामध्ये फायनल रिपोर्ट तिथे येईल. त्यामुळे तिथे गरीब एखादा गेला आणि त्यांनी जर प्रश्न केला आमचा रिपोर्ट कधी येणार, त्यांना 3 महिने सांगू शकतील. पण आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला जो खोटं बोलले, आता त्यांनी शब्द दिलाय पुढच्या 15 दिवसामध्ये फायनल रिपोर्ट तिथे येणार आहे. आणि तरी सुद्धा तो रिपोर्ट नाही आला, मग सायन हॉस्पिटलला सुद्धा बघावं लागेल. पण सगळेच अधिकारी चुकीचे असतात असं नाही. पोलीस प्रशासनाने यांना मदत केलेली आहे, पण काही नासके चुकीचे अधिकारी असल्यामुळे गरिबांवर अन्याय होता. माणूस गेला तर परत माणूस आणता येत नाही. त्या परिवारावर काय होतं हे आम्हाला विचारा. अजितदादा गेल्यानंतर आमच्या परिवारात त्या ठिकाणी काय परिस्थिती झाली. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.